एक ब्रेकिंग बातमी। धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। खरं तर काही वेळ झालाय, काही मिनिटं झालेली आहेत अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद संपून। या पत्रकार परिषदेमधून त्यांनी काही गंभीर आरोप धनंजय मुंडेंवर केले। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा अंजली दमानियांनी केली आणि काही मिनिटांमध्येच धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री असलेले आणि ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। आताच्या घडीची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। अगदी काहीच वेळामध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी मंत्री धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। प्रतिनिधी सुशांत सावंत फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, खरं तर आता तीन गोष्टी ज्या आहेत त्या आत्ताच्या घडीच्या महत्त्वाच्या आहेत। एक, अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद पार पडली। दुसरी, थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या दोन्हीच्या मध्ये काय होतंय तर ज्यांच्यावर आरोप होत आहेत ते धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला गेलेत। अगदी बरोबर आहे विक्रांत। आपण पाहिलं असेल तर अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले आहेत। कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला याचे पुरावे खरं तर त्यांनी माध्यमांसमोर ठेवलेले आहेत। त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे जे आहेत ते उपस्थित आहेत आणि त्याआधी त्यांनी पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। नेमकं अजित पवार यांच्यासोबत ते काय बोलले याबाबत अजून माहिती मिळालेली नाही। मात्र धनंजय मुंडे यांच्या अडचणी ज्या आहेत त्या दिवसेंदिवस आपण बघितल्या असेल तर वाढत चाललेल्या आहेत। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती विरोधकांकडून केली जाते, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्याकडून केली जाते। त्यामुळे आता अजित पवार हे नेमका काय निर्णय घेणार, धनंजय मुंडे यांचा खरंच राजीनामा घेतला जाणार का की त्यांना पाठीशी घातलं जाणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र धनंजय मुंडे यांच्यामुळे कुठेतरी फडणवीस सरकारची प्रतिमा जी आहे ती डागाळत चाललेली आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सातत्याने होत असताना सरकार धनंजय मुंडे यांना पाठीशी का घालतंय, खरं तर हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। कारण आपण जर पाहिलं असेल तर मागील 1.5-2 महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होतात। वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर खरं तर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते। त्यानंतर आता त्यांच्या काळातील घोटाळा जो आहे तो बाहेर काढण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप जो आहे तो अंजली दमानिया यांनी केलाय। आता याची दखल मुख्यमंत्री घेत आहेत का, कारण हे सरकार जे आहे ते भ्रष्टाचार मुक्त सरकार असेल असा दावा जो आहे तो सातत्याने केला जातोय, मुख्यमंत्र्यांकडून केला जातोय। मात्र जर एखादा मंत्री भ्रष्टाचार करत असेल तर त्याला पाठीशी घालणार की त्याला सरकारमधून त्याची हकालपट्टी करणं हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे अजित पवार अर्थातच त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत ते आता काय निर्णय घेणार हे देखील पाहणं तितकंच खरं आहे। सुशांत, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय एकीकडे दबाव हा वाढत चाललेला आहे, केवळ विरोधक नाही तर आता सामाजिक कार्यकर्ते सुद्धा बोलायला लागलेत, सोबतच सत्तेत असलेले काही आमदार सुद्धा बोलतायत। अगदी प्रकाश सोळंकेंचं उदाहरण देता येईल, स्वतः धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाचे ते आमदार आहेत। सुरेश धस यांचं उदाहरण देता येईल जे भाजपचे आमदार आहेत। असे सत्ताधारी आमदार सुद्धा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत। त्यामुळे दबाव अर्थातच वाढत चाललाय।